मेंटेनन्स मेंटेनन्स हा कोणाला मिळू शकतो, कोणाकडून मिळू शकतो आणि किती प्रकारच्या कायदेशीर रिलीफ आहेत की ज्यामधून मेंटेनन्स डिमांड केला जाऊ शकतो, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 च्या अंतर्गत महिला म्हणजेच पत्नी किंवा लिव्ह इन पार्टनर महिला असेल तर ती तिच्या मेल पार्टनरकडून किंवा पतीकडून मेंटेनन्स किंवा फायनान्शियल रिलीफ, मॉनिटरी रिलीफ मागू शकते. CRPC 125च्या अंतर्गत पत्नी किंवा डिवोर्स्ड वाईफ असेल तर डिवोर्स्ड पत्नी, परंतु डिवोर्स पत्नीचं जर लग्न झाले असेल तर ती यामध्ये इन्क्लूड होत नाही. मायनर चिल्ड्रन्स, मेजर चिल्ड्रन असतील परंतु ते जर डिसेबल्ड असतील तर ते, आणि पालक हे मेंटेनन्स मागू शकतात. त्याच पद्धतीनं हिंदू मॅरेज ॲक्टचा जो सेक्शन 24 आणि 25 आहे याच्या अंतर्गत दोन्हीही पार्टनर म्हणजे पती असेल किंवा पत्नी असेल दोघेही एक दुसऱ्याकडून मेंटेनन्स मागू शकतात. या तिन्ही ॲक्टमध्ये इंटरिम मेंटेनन्सची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. म्हणजे जर DV ॲक्टचं ॲप्लिकेशन टाकलेलं असेल कोर्टामध्ये, त्याची जर केस सुरू असेल तर त्या केसचा अंतिम निकाल लागेपर्यंत तुम्हाला अंतरिम पोटगी किंवा अंतरिम मासिक मेंटेनन्स दिला जावा म्हणून ॲप्लिकेशन लावलं जातं. त्याला इंटरिम रिलीफ असं म्हटलं जातं. अशा प्रकारचा इंटरिम रिलीफ तिन्ही ॲक्टमध्ये देण्यात येतो. म्हणजे तिन्ही ॲक्टमध्ये तुम्हाला प्रोसिडिंग सुरू असेपर्यंत महिन्याला मेंटेनन्स देण्याची प्रोव्हिजन आहे आणि त्यासाठी इंटरिम ऑर्डर पास केल्या जाऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, DV ॲक्ट, CRPC 125 आणि हिंदू मॅरेज ॲक्टमधून मिळणाऱ्या मेंटेनन्समध्ये फरक काय आहे. मित्रांनो, DV ॲक्टचा जो स्कोप आहे तो पत्नीपुरता आणि लिव्ह इन पार्टनरपुरता मर्यादित आहे आणि CRPC 125चा जो स्कोप आहे तो लिव्ह इन पार्टनरसाठी नसून तो फक्त पत्नीसाठी, डिवोर्स्ड वाईफसाठी आणि डिवोर्स्ड परंतु तिने पुन्हा लग्न न केलेल्या किंवा रिमॅरेज न केलेल्या वाईफसाठी लागू आहे, मुलांसाठी लागू आहे आणि पालकांसाठी लागू आहे. आणि हिंदू मॅरेज ॲक्टमधून जो मेंटेनन्स आहे तो पतीसाठी देखील लागू आहे आणि पत्नीसाठी देखील लागू आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट यामध्ये विचारात घेण्यासारखी ही आहे की CRPC 125 मधून जो दिला जाणारा मेंटेनन्स आहे त्याला काही अप्पर कॅप आहे का, तर नाही. जशी गरज आहे आणि पतीची जी काही क्षमता आहे त्यानुसार किंवा जो ॲप्लिकंट आहे त्याने ज्यांच्याकडून मेंटेनन्स मागितलेलं आहे तर त्या देणाऱ्या व्यक्तीची जी क्षमता आहे आणि जेवढी गरज आहे त्या पद्धतीनं मेंटेनन्स CRPC 125 मधून ग्रांट केला जाऊ शकतो. DV ॲक्टमध्ये मात्र मेंटेनन्स देत असताना लाईफस्टाईल जी आहे, ज्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा पार्टनरला ठेवत होतात त्या प्रकारचं लाईफस्टाईल मेंटेन व्हावं म्हणून मेंटेनन्स त्या रेशोमध्ये ग्रँट केला जाऊ शकतो. परंतु हा मेंटेनन्स ग्रांट केला जात असताना जो मेंटेनन्स देणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती अन्याय होणार नाही किंवा अनजस्टिफायबल स्ट्रेस क्रिएट होणार नाही याची काळजी कोर्ट घेतं. हिंदू मॅरेज ॲक्टमधून जो इंटरिम मेंटेनन्स दिला जातो तो प्रोसिडिंग कॉस्ट असेल किंवा त्या महिलेला किंवा त्या पार्टनरला, पती असेल किंवा पत्नी दोघांनाही जे रिकरिंग त्यांचे एक्सपेन्सेस आहेत ते मेंटेन केले जावेत, ते ते सॅटिस्फाय व्हावेत म्हणून सेक्शन 24च्या अंतर्गत इंटरिम मेंटेनन्स दिला जाऊ शकतो किंवा दिला जातो. सेक्शन 25च्या अंतर्गत HMAमध्ये जो मेंटेनन्स दिला जातो तो डिवोर्सची अंतिम डिक्री झाल्याच्या नंतर एकतर लमसम अमाऊंटमध्ये वन टाईम सेटल केला जाईल किंवा तुमच्या गरजेप्रमाणे जर तुम्ही डिमांड केला तर तो ऑन गोईंग मंथली बेसिसवरती दिला जाईल. हे जे बेसिक डिफरन्सेस आहेत ह्या तिन्ही ॲक्टमधून मिळणाऱ्या मॉनिटरी रिलीफमधले डिफरन्सेस आहेत. म्हणूनच या तिन्ही ॲक्टमधून जो मिळणारा बेनिफिट आहे तो कधी कधी त्याचं कोल्युजन होऊ शकतं. म्हणजेच जर DV ॲक्टमधून एखादा रिलीफ वाईफनं किंवा लिव्ह इन पार्टनरनं हजबंडच्या अगेन्स्ट मागितलेला असेल आणि ऑलरेडी 125 CRPCच्या रिलीफमधून जर काही इंटरिम मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स अलाउ झालेला असेल तर अशा प्रकारची आधीची जी ऑर्डर आहे त्यातून मिळणारा जो बेनिफिट आहे तो DV ॲक्टच्या ॲप्लिकेशनमध्ये डिस्क्लोज करणं गरजेचं आहे, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टनं रजनेश वर्सेस नेहा यांचं 2020 साली जे जजमेंट आलं होतं त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं याची खात्री करून घ्यायला सांगितलेली आहे अशा प्रकारची मेंटेनन्सची ऑर्डर करताना की ऑलरेडी आधी मेंटेनन्स जर झालेला असेल एखाद्या कायदेशीर प्रोव्हिजनमधून लागू तर
तो जो मेंटेनन्स आहे तो DV ॲक्टची ऑर्डर करत असताना किंवा इतर कोणत्याही सबसिक्वेंट रिलीफची ऑर्डर करत असताना तुम्हाला ॲडजस्ट करावा लागेल किंवा सेट ऑफ करून मगच पुढील ऑर्डर करावी लागेल. मित्रांनो, मेंटेनन्सबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुमच्या आप्तीय स्वकीयांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती सर्वांच्या कामी येईल. धन्यवाद.